नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप मराठीच्या या विशेष लाईव्हमध्ये आपण विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीची जी काही चर्चा आहे, जे काही पोल आहेत त्याबाबत चर्चा करत आहोत. आता नुकताच ॲक्सिस माय इंडियाचा पोल आलेला आहे, जो बहुप्रतीक्षित पोल होता. जेव्हा काल सगळ्यांचं मतदान संपलं, सगळ्या 288 मतदारसंघातलं, त्यानंतर सगळ्यांचे पोल आले होते. फक्त ॲक्सिस माय इंडिया जो प्रसिद्ध पोल आहे तो आला नव्हता. आता जवळपास 24 तासानंतर तो पोल आलेला आहे. या पोलमध्ये नेमकं काय भाकीत करण्यात आलेलं आहे, कोणाचं सरकार येणार, कोणाला धक्का बसणार, या सगळ्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत लेट्सअपचे संपादक योगेश कुठे आहेत. सर, आपण जसं म्हटलं आता 24 तास उशिरा आलेला आहे हा पोल. नेमकं या पोलचं महत्त्व काय आणि एवढा उशिरा का आलेला आहे हा पोल? याच्यामध्ये दोन गोष्टी घडलेल्या आहेत. ॲक्सिस माय इंडियाचे जे प्रदीप गुप्ता आहेत, अनेकांना ॲक्सिस माहीत असेल, प्रदीप गुप्ता माहीत असतील, आणि 2024ला जी लोकसभा निवडणूक झाली असेल त्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमधलं त्यांचं रडणं देखील अनेकांनी पाहिलं असेल. म्हणजे नरेंद्र मोदी सरकार पुन्हा 400च्या जागा 5-5 जागा लढवणार, जिंकून येणार, असं पोल, असं भाकीत प्रदीप गुप्ता यांनी वर्तवलेलं होतं. आणि त्याच्यावरनं मोठ्या प्रमाणात काँग्रेसने त्यांच्यावर टीका केलेली होती की शेअर मार्केटमध्ये जे तेजीमंदी करतात, जे सट्टा बाजार खेळतात, त्यांच्यासाठी तर हे पोल नाहीत ना. आणि ती टीका त्यांना झोंबली होती आणि दुर्दैवानं त्यांचा पोल देखील त्या पद्धतीनं चुकलेला होता. आणि फार मोठा धक्का बसला प्रदीप गुप्तांना आणि ते ऑन कॅमेरा रडले होते. आणि नंतर जो दुसरा धक्का बसला तो हरियाणामध्ये गेल्या महिन्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील सर्वांनी, म्हणजे प्रदीप गुप्ता यांनी देखील काँग्रेस जवळपास 60-65 जागा जिंकणार अशा प्रकारचं भाकीत वर्तवलेलं होतं. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. त्यामुळं तेव्हा देखील प्रदीप गुप्ता हे तोंडावरती पडले. काल झारखंडचा निकाल त्यांनी सांगितला, कल सांगितला, आणि महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जो शेवटचा टप्पा होता, म्हणजे कालच झारखंडमध्ये मतदान शेवटच्या टप्प्यामधलं पार पडलेलं होतं आणि त्याच्या काही दिवस आधी पहिला टप्पा पार पडलेला होता. आणि या झारखंडचा पहिला टप्पा पार पडला असल्यामुळे त्यांना एकूण सगळा डाटा गोळा करणं, सगळे सर्वे त्यांच्याकडे येणं, ते सगळं टॅब्युलेशन करणं, यासाठी त्यांना वेळ मिळाला. मात्र महाराष्ट्रासाठी त्यांना वेळ मिळाला नव्हता, असं कालच प्रदीप गुप्ता यांनी 1-2 TV चॅनलवरती सांगितलं होतं. आणि प्रदीप गुप्ता हे जे नाव आहे हे मार्केटिंगमध्ये, ओपिनियन पोलमध्ये, सर्वेमध्ये हे महत्त्वाचं मानलं जात होतं. आणि NDTVचे जे ज्यांनी सुरू केलं सगळं हे आपले NDTVने सगळं सुरू केलेलं होतं. म्हणजे हे सगळं इलेक्शनचं ॲनालिसिसचं सेफॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, ते सेफॉलॉजीचं एक शास्त्र पुढे नेण्याचं काम प्रदीप गुप्ता यांनी, प्रणव राय NDTVच्या सुरू केलेलं होतं. आणि ते पुढे नेण्याचं काम प्रदीप गुप्ता यांनी भारतात बऱ्यापैकी पुढे नेलेलं होतं. मात्र 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी धक्कादायक वर्ष मानलं गेलं. आणि मध्य प्रदेश जी आत्ता 2023मध्ये विधानसभा निवडणूक जी झाली त्या मध्य प्रदेशमध्ये देखील त्यांचा अंदाज जवळपास बरोबर आलेला होता की जिथे भाजप 2/3 मेजॉरिटीनं पुन्हा सत्तेवर आलेलं होतं. त्यामुळं हा ॲक्सिसचा निकाल महत्त्वाचा होता. ॲक्सिसचं नाव अजूनही बाजारामध्ये, या निवडणूक शास्त्रामध्ये अजूनही वरच्या पातळीवरती आहे. आणि त्यामुळे त्यांनी फार काळजीपूर्वक, असं मला वाटतं आहे की हा सर्वे किंवा हा जो एक्झिट पोल आहे तो तयार केला असावा, आणि त्यामुळं त्याचं महत्त्व हे जास्त वाढलेलं आहे. सर, नक्कीच आपण प्रेक्षकांना या पोलचे आकडे सांगण्यापूर्वी या पोलमधले नेमके म्हणजे कोणकोणत्या पद्धतीनं हा पोल करण्यात आलेला आहे, पोल काढण्यात आलेला आहे, ते आपण थोडं प्रेक्षकांना सांगू. 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि ते जरा त्यांनी मेथोडॉलॉजी त्यांनी बऱ्यापैकी, त्यांनी सॅम्पल साईज जवळपास 34,964, म्हणजे 34,964 अशी सॅम्पल साईज, मोठी सॅम्पल साईज आहे, म्हणजे काही छोटी सॅम्पल साईज नाही आहे. आणि त्यासाठी जवळपास त्यांनी यंत्रणा देखील किती कामाला लावलेली होती. 32,184 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. विशेष म्हणजे यातलं 288च्या 288 मतदारसंघांमध्ये ही ॲक्सिसची मंडळी गेलेली होती आणि तिथनं त्यांनी इनपुट्स घेतलेले आहेत. त्यामुळे अनेकदा काय होतं की 288 पैकी 10-15% मतदारसंघामध्ये हे पोलवाले जातात आणि त्याच्यावरती सगळे राज्याचा अंदाज व्यक्त करतात. पण असं ॲक्सिसने यावेळेस केलेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि संपूर्ण सर्वच्या सर्व मतदारसंघांमध्ये आपले प्रतिनिधी त्यांनी पाठवलेले होते. बरोबर. जवळपास 89 सर्वेवर होते हे, ज्यांनी हा सगळा सर्वे केलेला आहे 288 मतदारसंघांमध्ये जाऊन. बरोबर. आणि यापूर्वी आता त्यांनी जे डिस्क्लेमर दिलेला आहे की मार्केट रिसर्च कंपनी
म्हणजे त्यांनी एक विशेष पण सांगितलेलं आहे की त्यांनी ही पद्धत पण सांगितलेली हो, आहे. पद्धत पण सांगितलेली आहे आणि त्यांनी असं असं सांगितलेलं आहे, एक त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की बुवा हे पोल आम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीसाठी केलेलं नाहीये. आणि दुसरं स्टॉक मार्केटसाठी देखील आम्ही असं काही पोल केलेलं नाही. जो त्यांच्यावर आरोप झाला जो होता. त्यांच्यावर आरोप आहे त्याचं डिस्क्लेमर किंवा त्याचा खुलासा त्यांनी हा पोल करताना केलेला आहे. हो. आणि त्यांचं सगळ्यात म्हणणं असं आहे की जवळपास फेस टू फेस त्यांनी हे Interaction करून म्हणजे थेट लोकांशी बोलून त्यांनी या प्रकारे हा पोल केलेला आहे. तर तुमची उत्सुकता आम्ही फार काळ काही ताणत नाही. आकडे सांगायला सुरुवात करूया. तू आकडे सगळे सांगून टाक बरं आता. उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचा पोल सांगूया. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या 288 पैकी विदर्भ वगळता इतर रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधले आकडे आलेले आहेत. यामध्ये जवळपास विदर्भातल्या 62 जागा वगळता ज्या उर्वरित जागा आहेत त्यापैकी 150 जागांवरती महायुतीला यश मिळताना दिसत आहे. सर बरोबर, जवळपास म्हणजे आपल्या हातामध्ये जवळपास विदर्भातल्या 62 जागा जर आपण वजा केल्या म्हणजे तर जवळपास 226 जागांची आकडेवारी ही आता आलेली आहे. आणि 226 पैकी किती जागांवरती? 150 जागांवरती महायुतीला यश मिळत आहे. म्हणजे महायुतीचं सरळ सरकार, महायुती सरळ पद्धतीनं अपक्षांशी घोडेबाजार न करता ना मनसेचा पाठिंबा घेता या आपल्या स्वबळावरती महायुती सत्तेवर येत आहे असा हा निकाल त्याच्यामध्ये आलेला आहे. फक्त पक्षवाईज आपल्याला कळायचं आहे की भाजपला किती जागा मिळत आहेत, शिंदे सेनेला किती जागा मिळत आहेत, अजित पवारांना किती जागा मिळत आहेत. आणि हे जर आपले आकडेवारी एकदा आपल्याला जर कळाले तर मला वाटतं यातनं देखील आपल्याला पुढचे काही अनेक रेफरन्सेस हे लागू शकतील. आणि जर त्यामुळं आपण रिजन वाईज आकडेवारी बघायचं म्हटलं सांगून टाक एकदा. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या 47 जागा आहेत त्या 47 पैकी तब्बल 38 जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत. म्हणजे 2/3 जागा उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीला मिळताना दिसत आहेत. केवळ 7 जागा महाविकास आघाडीला दाखवल्या. म्हणजे 7 जागा फक्त जर हे पाहिलं असेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हा महायुतीसाठी अतिशय उत्साहवर्धक असा निकाल आहे. की अनेकांना असं वाटत होतं की महाविकास आघाडी जी आहे किंवा जे फुटलेले शिंदेचे सगळे आमदार आहेत जळगाव जिल्ह्यामधले असतील किंवा हिना गावत यांच्यासारख्यांची जी बंडखोरी आहे ही बंडखोरी कुठेतरी महायुतीचं काही यश रोखू शकेल की काय अशा प्रकारचा एक काही अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता. पण प्रत्यक्षामध्ये तसं काही घडत नाही आहे. तर परत एकदा आपल्या आकडा जो आहे तो आपल्या सर्व वाचकांना सांग. उत्तर महाराष्ट्रातील 47 पैकी 38 जागांवर महायुती आणि 7 जागांवर महाविकास आघाडी. सर आपण जर लोकसभेला उत्तर महाराष्ट्रातलं चित्र बघितलं होतं तर जळगाव जिल्ह्यातले जे 2 मतदारसंघ आहेत जळगाव आणि रावेर या 2 मतदारसंघ वगळता पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं होतं. त्यामुळे म्हणजे फक्त 12 म्हणजे काय म्हणूया त्याला म्हणजे जळगाव जिल्हा हाच महायुतीसाठी पोषक होता. बाकी धुळे, नंदुरबार या नाशिक या सर्व ठिकाणी, दिंडोरी, अहमदनगर असेल किंवा शिर्डी असेल या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली होती. त्यामुळे मला असं वाटतं आहे की महायुती जी आहे महायुतीसाठी जो एक मोठा अडसर होता, मोठा अडथळा होता जो उत्तर महाराष्ट्र असं वाटत होतं पण प्रत्यक्षामध्ये तसं राहिलेलं दिसत नाही. दुसऱ्या रिजनकडे जाऊया. पश्चिम महाराष्ट्र जो महाविकास आघाडीचा शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जातो त्या पश्चिम महाराष्ट्रातही महायुतीची सरशी होताना दिसत आहे. 58 पैकी तब्बल 36 जागांवर महायुती आणि 21 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळतं. याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर महायुती एवढ्या मोठ्या संख्येने जिंकत असेल तर साहजिकच अजित पवार यांच्या जागा मला वाटतं वाढलेलं दिसतं. आणि कारण अजित पवार आणि शरद पवार अशीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने लढत होती. त्यामुळे या ज्या जागा आहेत या जागा अजित पवारांसाठी देखील दिलासादायक बालेकिल्ला देखील अजित पवारांनी चांगला जम बसवलेला आहे हे आपल्याला याच्यामध्ये म्हणता येऊ शकेल. त्यामुळे हा जो पोल आहे हा अतिशय महत्त्वाचा पोल आहे. जवळपास 36,000 लोकांशी बोलून हा पोल तयार केलेला आहे. त्यामुळं महायुतीसाठी जे आत्तापर्यंत जे आकडे होते किंवा या आधीच्या जे काल आपण ज्या संस्था पाहिल्या त्या संस्था अतिशय आपण काय म्हणूया फारशा काही नावाजलेल्या संस्था नव्हत्या. ही वस्तुस्थिती होती. काहींनी फक्त आपापल्या रिपोर्टरशी बोलून तो पोल केलेला होता. पण या पोलमध्ये काहीतरी मेथॉडॉलॉजी आहे आणि जर झालंच तर या पोलच्या जवळपास निकाल लागला तर आश्चर्य वाटायला नको. आणि प्रदीप गुप्तांचं आधी मी सांगितलं होतं जर त्यांचा हा पण एक्झिट पोल जर चुकला तर त्यांना त्यांच्या दुकानाला टाळं लावावं लागेल एवढं मात्र निश्चित. सर आपण पश्चिम महाराष्ट्रानंतर मुंबईकडे जाऊया. मुंबईमध्ये ज्या 36 जागा आहेत म्हणजे
जे 6 लोकसभा आणि 36 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये 22 जागांवरती महायुतीला यश मिळताना दिसतंय आणि 14 जागांवरती महाविकास आघाडी यश मिळतं. म्हणजे शिवसेनेसाठी हा धक्का आहे की मुंबईवरती उद्धव ठाकरे बऱ्यापैकी अवलंबून होते, मुंबई आणि काँग्रेस देखील बऱ्यापैकी अवलंबून होतं, पण शिवसेना उद्धव ठाकरे यांची कामगिरी फारशी काय चांगली राहत नाही असं दिसून येत आहे. त्यामुळं मला असं राहून वाटतं आहे की जे मुस्लिम मतांचं कन्सॉलिडेशन उद्धव ठाकरेंसाठी होणार होतं ते काही झालेलं नाही आहे. दलित मतांचं ध्रुवीकरण उद्धव ठाकरेंसाठी होणार होतं किंवा काँग्रेससाठी होणार होतं ते अजिबात देखील झालेलं नाही आहे. त्यामुळं मुंबईमध्ये महायुती जे शिंदे आणि भाजप तिथं काही फारसं मुंबईमध्ये अजित पवार फक्त 2 जागांवरती लढत आहेत. त्यामुळं शिंदेसाठी आणि भाजपसाठी हा 22 जागा ज्या आहेत या 22 जागा नक्कीच उत्साहवर्धक आहेत. सर आपण जर वोट शेअर बघितला मुंबईमधला तर 45% वोट शेअर हा महायुतीचा आहे आणि 43% महाविकास आघाडीचा आहे. म्हणजे वोट शेअर मध्ये फारसा फरक नाहीये. वंचित बहुजन आघाडी 2% मतं घेईल असं या पोलमध्ये सांगितलंय आणि अदर 10%. म्हणजे अदर मध्ये आपण मनसे असेल किंवा बाकीचे जे अपक्ष असतील त्यांचे ते जे मतं घेत आहेत त्याचा फटका कुठेतरी महाविकास आघाडीला हो नक्कीच बसतोय. म्हणजे वंचितला आपण म्हणत होतो की फार काही करणार नाही, पण वंचित 2% म्हणजे काही कमी मतांची संख्या नाही आहे. त्यामुळं वंचितचं जे नाणं आहे ते मुंबईत तरी थोडंफार का होईना चालताना दिसत आहे. आणि आदर्शमध्ये स्वाभाविकच मनसे आहे. आता मनसेचे 10% मतं मिळून मनसेचा एखादा तरी उमेदवार विजय होईल की नाही याची मला आता थोडीशी शंका वाटू लागलेली आहे, धाकधूक वाटत आहे. कारण मनसे या निवडणुकीत आपला एकचा जो आकडा आहे म्हणजे 2014 देखील मनसेचा एकच आमदार निवडून आलेला होता, 2019 देखील मनसेचा एकच आमदार निवडून आलेला होता. तर ही संख्या डबल डिजिटमध्ये उभे आहेत. त्यामुळे नक्की काय होतं याची उत्सुकता आहे. म्हणजे आपण जे हेडिंग दिलेलं आहे की शरद पवार यांचं राजकारण संपण्याचा धोका या पोलनं दाखवलेलं आहे. याच्यासोबतच राज ठाकरे देखील यांच्या पक्षाचं पक्षासमोर फार काही चांगलं चित्र उभं राहताना दिसत नाही. ही देखील वस्तुस्थिती या पोलमधनं पुढे येऊ शकते. सर आपण पुढच्या पट्ट्याकडे जाण्यापूर्वी आता तुम्ही जसं म्हटलं की शरद पवार यांचं राजकारण संपण्याचं आपण जे थंबनेल दिलेलं आहे नेमकं हे राजकारण आपण पश्चिम महाराष्ट्रातले मगाशी आकडेवारी बघितली तीच भीती इतरही महाराष्ट्रामध्ये आहे का? म्हणजे शरद नक्कीच म्हणजे जर लोकसभेपेक्षाही शरद पवारांना विधानसभा जिंकणं महत्त्वाचं होतं. लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला, कामगिरी चांगली राहिली. पण जर अजित पवार हे जर त्यांच्यापेक्षा राज्यात जर पुढे गेले तर तो शरद पवारांसाठी मोठा धक्का आहे. कारण मग एक प्रकारे सगळी जी सूत्र आहेत ग्रामीण राजकारणाची, सहकाराची, ही सगळी जो आणि पवारांना मानणाऱ्या वर्गाची ही सगळी सूत्र ही अजित पवारांकडे जाऊ शकतात. आणि त्यामुळं शरद पवार जर सत्तेत नसतील तर शरद पवारांना आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं, आपल्या कार्यकर्त्यांचा संस्थांना टिकवणं. कारण जर आपण पाहिलं हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा नेता जो पवारांकडे आलेला आहे तो कशासाठी आलेला आहे की त्याला असं वाटत आहे की शरद पवारांची सत्ता येऊ शकते आणि आपल्या कारखान्याला काही लोन लागतं आहे, आपल्या बँका काही वाचवायच्या आहेत. पण जर शरद पवारांची सत्ताच आली नाही तर हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीसोबत का राहतील? ते पुन्हा आपलं नवीन घर शोधतील. समरजितसिंह घाटगे यांचा जर कारखाना जो शाहू छत्रपती कारखाना आहे तो जर अडचणीत सापडला तर सरकार त्यांना मदत करतं. त्यामुळं सरकारच्या हातात या संस्थांच्या बऱ्यापैकी नाड्या असतात. आणि त्यामुळं शरद पवारांना सगळे आयते उमेदवार मिळत गेले की त्यांनी नवीन चेहरे न शोधता ज्यांच्या पाठीमागे काहीतरी स्वतःची 40-50 हजाराची वोट बँक आहे, ज्यांच्याकडे काही सहकारी संस्थांचं जाळं आहे, असे उमेदवार शोधले. आणि त्या उमेदवारांना जर शरद पवार सत्तेत येताना दिसत नसतील तर नक्कीच ही मंडळी शरद पवारांची साथ सोडल्याशिवाय राहणार नाहीत, हे मात्र नक्की. त्यामुळं आपण जे थंबनेल दिलेलं आहे, जे हेडिंग दिलेलं आहे की जर महायुती इतक्या मोठ्या संख्येनं की गाठावर नाही, अपक्षांची ही मदत नाही, मनसेला विचारायचं देखील काही कारण नाही, पूर्णतः बहुमत जर महायुतीला मिळत असेल तर शरद पवारांच्या राजकारणाला धोका हा निर्माण होऊ शकतो. असा ॲक्सिस पोलचा जर अंदाज जर खरा ठरला तर आपण ठामपणे म्हणू शकतो. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, शिवसेनेला विरोधात बसायची सवय आहे. शिवसेनेला विरोधी पक्षामध्ये काम करण्याची सवय आहे. काँग्रेस 2014 पासून काही सत्तेत नाही आहे. काँग्रेसचा जनाधार हा विरोधात असला तरी टिकून राहतो हे दिसून आलेलं आहे. पण शरद पवार यांच्या बाबतीत तसं नाही. त्यामुळे आपण जे हेडिंग दिलेलं आहे, जे थंबनेल दिलेलं आहे की शरद पवार यांचं जे राजकारण आहे जर महायुती इतक्या मोठ्या संख्येनं
जर पुन्हा सत्तेत आली, पुन्हा रिअलाइनमेंट करायची काही गरजच त्यांना पडली नाही, तर शरद पवार यांचं राजकारण हे नक्कीच संपू शकतं. म्हणजे राष्ट्रवादीचा बेसच हा सत्ता असेल तर राष्ट्रवादीचा मतदार टिकून राहतो. सत्ता असेल तर शरद पवारांकडे नेते येतात, नेते आले तर कार्यकर्ते येतात, आणि सत्ता हाच शरद पवार यांच्या राजकारणाचा प्राणवायू राहिलेला आहे. म्हणजे 2014 ते 19 या कालखंडामध्ये शरद पवारांना अनेक नेते सोडून गेले, अनेक कार्यकर्ते सोडून गेले, म्हणजे त्यांचा पुतण्या देखील त्यांना सोडून जात होता किंवा गेलाच होता. त्यामुळे सत्ता हेच इंधन शरद पवारांच्या पक्षासाठी हे महत्त्वाचं ठरतं, आणि विरोधी पक्षामध्ये राहण्याची, विरोधी पक्षात राहून संघटन मजबूत करण्याची मानसिकता ना शरद पवारांची वयानुसार आता नाही आहे, आणि शरद पवार यांना जे मानणारे कार्यकर्ते आहेत त्यांची देखील मानसिकता अशा प्रकारची अजिबात नसते. त्यामुळं हा जो पोल आहे हा जर खरा ठरला आणि त्या पद्धतीने जर 23 तारखेला निकाल जर आले, तर शरद पवार यांचं जे राजकारणाला आता जे महत्त्व होतं, आता महत्त्व का होतं शरद पवारांचं, तर काहीतरी रिअलाइनमेंट करावं लागेल, काही नेत्यांना आपलंसं करावं लागेल, काही आमदारांना फोडावं लागेल. याच्यामध्ये जी शरद पवार यांची मास्टरकी आहे, तिन्ही पक्षांमध्ये सामंजस्य असेल, ठेवावं लागेल. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये दुवा म्हणून त्यांना काम करावं लागेल. तर ही जी सगळी जबाबदारी आहे, ही जी सगळे काम आहे, हे सगळं काम शरद पवारांना करण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे शरद पवारांना अचानकपणे म्हणजे काय एक जे 2019 नंतर जे एकदम महत्त्व आलेलं होतं, ते जर सरकार आलं महायुतीचं, तर ते महत्त्व आपोआप कमी होणार आहे. सर आपण आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. कोकण आणि ठाणे हा जो पट्टा आहे, जो शिवसेनेसाठी खास करून उद्धव ठाकरेंसाठी महत्वाचा मानला जातो, कारण कोकण आणि ह्या पट्ट्यातच शिवसेनेचं, जसं आता पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचं प्राबल्य आहे, तसं मुंबई कोकण पट्ट्यात उद्धव ठाकरे असेल, शिवसेना असेल यांचं प्राबल्य आहे. पण इथं उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीला धक्का मिळताना दिसतोय, कारण अवघ्या 13 जागांवरती महाविकास आघाडीचं टोटल जागा, मला वाटतं टोटल जागा तिथे 39 आहे. 39 जागा आहेत, त्यातल्या फक्त 13 जागा महाविकास आघाडीला दाखवतात. म्हणजे अतिशय धक्कादायक निकाल असू शकतो हा महाविकास आघाडी. 24 जागा म्हणजे महायुतीला, म्हणजे सगळ्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यात तर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे फार काही शिरकाव करू शकत नव्हते, वस्तुस्थिती होती. पण निमान खाली ठाण्याच्या खालचा जो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी तरी शिवसेनेचा परफॉर्मन्स चांगला राहील असं वाटत होतं. पण ज्या वेळेस दोन्ही जागा म्हणजे रायगडमधनं सुनील तटकरे निवडून आले आणि खालच्या जागेवर नारायण राणे निवडून आले, तेव्हाच ती टीका होऊ लागलेली होती की कोकण पट्ट्यातनं शिवसेना ही वीक झालेली आहे, शिवसेना ही क्षीण झालेली आहे. आणि ठाणे जिल्ह्यात देखील एकही जागा लोकसभेची महाविकास आघाडीला मिळू शकलेली नव्हती, आणि त्यामुळेच तेव्हा जे बोललं जात होतं त्याच पद्धतीचा निकाल हा ठाणे आणि कोकण पट्ट्यामध्ये लागताना आपल्याला दिसू शकतो, जे ॲक्सिस आपल्याला सांगत आहे. त्यामुळे एकूण जर आपण जर पाहिलं देखील फरक मोठा आहे. म्हणजे महायुतीला तब्बल 50% मतं आणि महाविकास आघाडीला अवघी 33% मतं मिळताना म्हणजे किती मतांचा फरक आहे की म्हणजे जर म्हणजे या टप्प्यातले जे उमेदवार आहेत महायुतीचे हे मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहेत असं देखील हा ॲक्सिसचा पोल सांगतोय. म्हणजे जर एकनाथ शिंदे यांचा जो मतदारसंघ आहे ते स्वतः शिंदे हे काही लाखाच्या मताधिक्याने विजय होऊ शकतात असं जे बोललं जात होतं, त्याला पुष्टी देणारा हा पोल आहे की जी मतांची जी आकडेवारी आहे की जी टक्केवारी आहे ती पूर्णपणे कोकणामध्ये आणि ठाण्यामध्ये ही महायुतीच्या बाजूने आहे असं आता पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. सर आपण पुढच्या टप्प्याकडे म्हणजे मराठवाड्याकडे जाऊया. लोकसभेमध्ये भाजपला किंवा महायुतीला सगळ्यात मोठा फटका बसला होता तो मराठवाड्यामध्ये बसला होता. बरोबर. अवघा एक खासदार महायुतीचा निवडून आला होता, म्हणजे संदीपान भुमरे जे औरंगाबादवरून निवडून आले होते. पण आता अगदी याच्या उलट चित्र ॲक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये दिसतंय. ज्या मराठवाड्यातल्या 46 जागा आहेत त्यापैकी तब्बल 30 जागांवरती महायुतीला यश मिळताना दिसते आणि 15 जागांवरती महाविकास आघाडी. म्हणजे सर्वाधिक निराशा जर महाविकास आघाडीची कुठे होत असेल, मी म्हणेल पश्चिम महाराष्ट्रापेक्षा महाविकास आघाडीला आशा होती ती मराठवाड्याची आशा होती. कारण जरांगे फॅक्टर हा तिथे आपल्याला मोठ्या आपोआप साथ करेल, लोकांची सहानुभूती आपल्याला मिळेल अशा प्रकारचं महाविकास आघाडीला विश्वास होता. पण प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाहीये. आणि महाविकास आघाडीचे सगळे जे डोलारे आहेत, जे सगळे स्वप्नांचे इमले आहेत, हे इमले मराठवाड्यामध्ये ढासळताना दिसून येत आहेत. त्यामुळं शरद पवार यांचा जो मराठा फॅक्टर जो जरांगे पाटलांचा होता तो सहकार्य करताना दिसत नाही आहे. निष्ठावंत शिवसैनिक हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या मदतीला येताना दिसत नाही आहेत. आणि काँग्रेसच्या ज्या काही जागा होत्या म्हणजे लातूरमधल्या अमित देशमुख किंवा ग्रामीणमधले धीरज देशमुख यांच्या ज्या महत्त्वाच्या जागा आहेत
तेवढ्याच जागांवरती मला वाटतं काँग्रेस विन होताना दिसून येत आहे आणि त्याचाच फटका हा महाविकास आघाडीला बसताना दिसून येत आहे. बीडमध्ये सर शरद पवारांचे उमेदवार देताना चुकले असे बरेच हो, असं अनेक जी टीका होते की पवारांना बीड हा म्हणजे 6च्या 6 जागा पवार हे बीडमध्ये जिंकू शकले असते, मात्र उमेदवारी देताना काहीतरी गफलत झाली, उमेदवारी देताना काहीतरी चुका झाल्या आणि त्याचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बीडमध्ये मिळताना बसतोय. कारण अनेकांना असं वाटत होतं की जर अगदी धनंजय मुंडे हे देखील पराभूत होऊ शकतात, अशा प्रकारचं वातावरण हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी होतं. पण असं काय घडलं की नक्की धनंजय मुंडे हे एकदम कॉन्फिडंट झालेले आहे. विनिंग पोझिशनमध्ये जे प्रकाश सोळंके लोकसभा निवडणुकीनंतर ज्यांनी निवृत्ती जाहीर केलेली होती की त्यांना माहिती होतं आपलं सीट धोक्यामध्ये आहे, पण तसं झालेलं नाहीये. तर तेच प्रकाश सोळंके पुन्हा रिंगणामध्ये उतरले. ते जेव्हा रिंगणामध्ये उतरले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की समोरचा जो कोण आपला कॅन्डिडेट आहे, आपल्या विरोधातला जो उमेदवार आहे, तो काही फारसा प्राबल्य त्याला किंवा त्याच्या पाठीमागे एक फारशी शक्ती दिसत नाही आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपला शेडू पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवला. आणि अशा ज्या महत्त्वाच्या जागा होत्या म्हणजे बीडमध्ये सुद्धा संदीप क्षीरसागर यांचं सीट वन वे मानलं जात होतं, पण जेव्हा त्यांचे वडीलच त्यांच्या विरोधात जेव्हा प्रचारासाठी उतरले तेव्हा मात्र अनेकांना धक्का बसला आणि संदीप क्षीरसागर हे काही एवढ्या सेफ झोनमध्ये नाही आहेत असं अनेकांना तेव्हा वाटून गेलं. आता मेहबूब शेख यांच्यासारख्या एक आक्रमक चेहऱ्याला, नवीन चेहऱ्याला पवारांनी संधी दिली हे अगदी बरोबर आहे, पण त्या ठिकाणी विद्यमान आमदार भाजपचे राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी तयार होते आणि त्याचा जास्त फायदा राष्ट्रवादीला झाला असता, पवारांना झाला असता असं बोललं जात होतं. पण तो पर्याय पवारांनी नाकारला आणि आपल्याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली. पण ज्या ठिकाणी त्यांनी सक्षम उमेदवार हा जो निकष लावला तो मात्र त्यांनी आष्टीमध्ये लावला नाही. म्हणजे एक जमीन तयार झाली होती लोकसभेला, पण ती त्या जमिनीतलं पीक काढताना पवार हे मात्र थोडेसे चुकलेले दिसत आहेत असं बोललं जात आहे. सर, आपण जर एकूण आतापर्यंतच्या ह्याचा आढावा घेतला तर वंचित बहुजन आघाडीला मराठवाड्यामध्ये 5% मतं मिळताना दिसत आहेत, इतर ठिकाणी 2-2% दाखवले आहेत. पण मला वाटतं म्हणजे प्रकाश आंबेडकरांसाठी देखील ही आकडेवारी म्हणजे धक्कादायक असू शकतं. कारण प्रकाश आंबेडकर स्वतः प्रचारामध्ये नव्हते. दुर्दैवाने ते प्रचाराच्या आधीच ते आजारी पडले, त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली आणि त्यामुळं स्वाभाविकपणे असं चित्र निर्माण झालं की वंचितला ना कुणी असा मोठा चेहरा थेट प्रचारामध्ये नव्हता आणि सगळी सूत्र जी होती आंबेडकरांनी ही अगदी अक्षरशः बेडवरनं हलवलेली आहेत. तरी जर त्यांना असा इतका मोठा वोट शेअर जर मिळत असेल तर मला वाटतं तो त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरू शकतो. त्याच्या जागा येतील असं मला वाटत नाहीत. म्हणजे एवढ्या वोट शेअरवरती काही जागा येण्याचं काही कारण नाही आहे. पण जर एवढा 5% जरी वोट शेअर त्यांना मिळाला तरी मला वाटतं तो मोठा असू शकेल. पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं ॲक्सिसवाले हे लोकसभेला चुकलेले आहेत, ॲक्सिसवाले हे हरियाणामध्ये चुकलेले आहेत आणि तिसऱ्यांदा चुकणार की बरोबर ठरणार हे आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला परवा कळेल. सर, आणखी एक आपलं महाराष्ट्रावरचं विश्लेषण संपवण्यापूर्वी आणखी एक विचारायचं आहे असं की जे लोकसभेला दिसली सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंसाठी असेल, शरद पवारांसाठी असेल, ती कुठेतरी आता न्यूट्रलाइज झालेली दिसते. अगदी बरोबर. म्हणजे सहानुभूतीचं असं असतं की त्याचं जे पीक आहे सहानुभूतीच्या पावसाचं पीक ते एकदाच काढता येतं. एका सहानुभूतीचं तुम्ही डबल पीक नाही काढू शकत. त्यामुळं जे लोकसभेला सहानुभूती दिसली, जो 54 वर्षाचं पवारांच्या वयाचा योद्धा हा जो निकष लागला, उद्धव ठाकरे यांचं चिन्ह चोरलं, त्यांचे वडील चोरले, हा जो सगळा मुद्दा होता हा मुद्दा या निवडणुकीमध्ये चालला नाही. आणि मला वाटतं मतदारांना असं वाटलं असेल की ठीक आहे, त्या एकदा मुद्द्यावरती मतदान केलेलं आहे, परत तेच ते चलनी नाणं घासून काही गुळगुळीत होतं. त्यामुळे तो सहानुभूतीचा मुद्दा मला वाटतं या निवडणुकीमध्ये चालताना दिसलेला नाही आहे. आणि मला वाटतं पवारांना आणि उद्धव ठाकरेंना देखील माहीत असावं आणि त्यांच्या जर सभा पाहिल्या पवारांच्या देखील किंवा उद्धव ठाकरेंच्या देखील तर मला असं वाटतं की नक्कीच त्यांना उत्साह होता सभांमध्ये, पण मुद्दे नव्हते. कोणत्या मुद्द्यांवरती बोलायचं. कारण बटेंगे तो कटेंगेचा जो मुद्दा आहे हा प्रचारात शेवटच्या टप्प्यांमध्ये आला आणि त्याच्यावर देखील ती उद्धव ठाकरे किंवा शरद पवार फार आक्रमकपणे बोलले नाहीत. जे काही बोललं झालं ते लाडकी बहीण योजना, सरकारी मदत, सरकारची तिजोरी खाली होणं अशा तांत्रिक मुद्द्यावरती राहिलं. त्यामुळे जो एक मुद्दा होता, एक वातावरण चेंज करणारा, गेम चेंजर ठरणारा असा कोणताही मुद्दा, जसा संविधान बदल हा जो मुद्दा
संविधान बदलणार नाही. लोकसभेला. ही जी थीम लोकसभेत चालली, अशी कोणतीही थीम विरोधी पक्षाच्या हातामध्ये नव्हती. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा फटका हा बसताना दिसून येत आहे. आणि प्रत्येक पत्रकारच म्हणत होता या निवडणुकीचं वातावरणच काही तयार झालं नाही. तर जेव्हा वातावरण तयार काही होत नाही, लोक काही रस्त्यावरून काही बोलत नाहीत, लोक जाहीरपणे काही बोलत नाहीत, याचा अर्थ ती थोडीशी सत्ताधाऱ्यांच्या बाजूनंतर काय आहे की काय वातावरण, असा एक संशय निर्माण होतो. आणि त्या संशयानुसारच मला वाटतं हे एक्झिट पोलचे हे अंदाज असावेत. सर आता थोडं झारखंडच्या पोलकडे जातोय मी, कारण ॲक्सिस माय इंडियाने जो आत्ताचा पोल दाखवला झारखंड बाबतचा, ते झारखंडमध्ये आता जे विद्यमान सरकार आहे काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा, ते रिपीट होताना दाखवलं. दोन्ही म्हणजे त्यांनी दोन्ही ठिकाणी असं दाखवलेलं आहे की एक महत्त्वाची गोष्ट, झारखंडमधला सर्वच्या सर्व एक्झिट पोल अपवा त्याला ॲक्सिस माय इंडियाचा, सर्वांनी त्या ठिकाणी भाजपचं NDA सरकार तिथं येऊ शकतं असं सांगितलेलं आहे. फक्त ॲक्सिसनं हेमंत सोरेन यांचं जे सरकार आहे ते पुन्हा रिपीट होऊ शकतं, ते पुन्हा सत्य येऊ शकतं असं सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्रात देखील त्यांनी थेटपणे 162हून अधिक जागा या महायुतीला मिळू शकतात असं सांगितलं आहे. या ठिकाणी देखील प्रो कंबन्सी आहे, झारखंडमध्ये देखील प्रो कंबन्सी आहे आणि महाराष्ट्रात देखील प्रो कंबन्सी आहे. आणि त्यानुसार मुद्दे फारसे राहिलेले नाहीयेत. आणि अजित पवार किंवा एकनाथ शिंदे आणि भाजप यांची आताची जी काही बेरीज आहे, म्हणजे 105 हे ओरिजिनल भाजपचे, 40 शिवसेनेचे म्हणजे 145 आणि अजित पवारांचे त्याच्यामध्ये 40, अशी 200ची बेरीज होते. तर त्याच्या अलीकडे म्हणजे 160च्या 170च्या दरम्यान या सर्व जागा या भाजप आघाडीला महायुतीला मिळताना दिसत आहेत असे ॲक्सिसचा पोल सांगत आहे. आता आधी म्हटलं त्या पद्धतीनं ॲक्सिसचे पोल 2 वेळा चुकलेले आहेत. तो नुसतेच चुकलेले नाही तर तोंडावर आपटलेले आहेत. त्यामुळं हा पोल करताना त्यांनी अतिशय काळजी घेतली असेल, अतिशय बारकाईने सगळं पाहिलं असेल, याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही, आपल्या इब्रतीला आपल्या नावाला धक्का लागणार नाही, पुन्हा रडावं लागणार नाही, याची काळजी घेतली असेल असं आपल्याला वाटतं आहे. पण शेवटी निवडणूक आहे, लोक मनातलं सांगतात आणि सांगितलं तसंच करतात किंवा त्यांनी केलेलं असतं असा याचा अर्थ नाही. पण सलग 2-2 वेळा चुकण्याची चूक मला वाटतं ॲक्सिसवाले आता करू शकत नाहीत. आणि त्यामुळंच हा जो पोल आहे हा पोल महत्त्वाचा आहे. आणि प्रदीप गुप्ता हे नाव इतकं टाकाऊ नाही आहे की ते 2दा चुकले म्हणून आपण त्यांच्या कोणत्याच पोलवर विश्वास ठेवू नये असं पण आपण थेटपणे जे काल सगळ्यांचे पोल आले त्याहून महत्त्वाचा पोल म्हणून होतो आणि कन्सिडर करू शकतो. आणि त्याच्यावर आपण सेपरेटपणे प्रोग्राम करतो आहोत की हा जर पोल खोटा ठरला तर ठीक आहे, म्हणजे ज्यांचं जे राजकीय नेत्यांचं आहे त्यांची उलथापालथ काय व्हायची ते होईल. पण याच्यामध्ये प्रदीप गुप्तासारख्या माणसाचं देखील करिअर हे बरबाद होऊ शकतं. इतकं ह्या पोलचे आकडे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. पण जाण्यापूर्वी आपण सर्व एकदा जो पोल आहे तो सगळा पोल सांग, महाराष्ट्राचं चित्र काय आणि विभागवाई चित्र काय ते एकदा सांगून ठेव. नक्कीच, जसं आपण मगाशी म्हटलं होतं की जे टोटल मतदारसंघ आहेत 288 पैकी, त्यातले विदर्भातले 62 वगळता 226 जागांवरचे हे पोल आलेले आहेत. त्यात महायुतीला जवळपास 150 जागांवरती यश मिळताना 228 पैकी 226 जागांपैकी 150 जागांवरती महायुती यशस्वी ठरताना दिसतेय. तर त्याचा कुठेतरी फायदा होताना दिसत आहे. मराठवाड्यात आपण बघितलं तर 46 पैकी 30 जागांवरती महायुतीला यश मिळतंय. कोकणमध्ये 39 पैकी 24 जागांवरती यश मिळतंय. मुंबईमध्ये अपडेट आलेली आहे, महत्वाची अपडेट आहे, आम्ही स्क्रीनवर टाकतो. आणि त्यांनी आता संपूर्ण पोल टाकलेला आहे. काही सेकंदामध्ये हा पोल तुम्हाला आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळू शकेल. विदर्भामधली सुद्धा आकडेवारी यामध्ये आपण आहे. विदर्भामधल्या 62 पैकी 39 जागांवरती महायुतीला घवघवीत असं यश विदर्भामध्ये भाजपला मिळताना दिसून येत आहे. तर यातले जे सगळ्यात महत्त्वाचे जे आकडे आलेले आहेत ते तुम्हाला पोलवरती दिसू शकतील. सीट शेअर आपला त्याच्यामध्ये आलेला आहे. तर बीजेपीची जी कामगिरी आहे ती 2019 सारखी राहताना दिसून येत आहे. म्हणजे बीजेपीला 98 ते 107 जागा मिळताना दिसत आहेत. शिवसेनेला 53 ते 58, म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो टॉप गिअर जो लोकसभा निवडणुकीत लागलेला आहे तो टॉप गिअर आत्ता देखील कायम आहे असं हा ॲक्सिसचा पोल सांगतो आहे. आणि
53 ते 58 म्हणजे जवळपास ते 80-82 जागा 84 जागा लढवत आहेत आणि त्यातला 53 ते म्हणजे सर्वाधिक चांगला जो स्ट्राईक रेट आहे तो एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंपेक्षाही चांगलं यश एकनाथ शिंदेला मिळतं आहे आणि अजित पवारांचं देखील नशीब जोरदार आहे. 25 ते 30 जागांवर अजितदादा यशस्वी होत आहेत दाखवलं. आणि जनस्वराज्य असेल किंवा इतर त्यांचे जे सहयोगी पक्ष असतील त्यांना रवी राणांचा पक्ष आहे तर त्यांना 2 ते 5 जागा मिळत आहेत. मग आपण आधी जी मागाशी बेरीज केली होती की 200 जागा पर्यंत मॅक्झिमम जागा किती मिळतील महायुतीला तर ऍक्सिस 190 ते 200 तर त्यांनी पोल दिलेला आहे 178 ते 200 इतक्या जागा या महायुतीला मिळू शकतात. आणि महाविकास आघाडीचं गणित असं आहे काँग्रेसला केवळ 28 ते 36 म्हणजे तो बल 102 जागा लढवलेल्या आहेत काँग्रेसने. त्यापैकी अवघ्या 28 ते 36 जागा मिळतील असा अंदाज आहे. बरोबर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 26 ते 32 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यांनी 86च्या आसपास जागा लढवलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 26 ते 30 जागा मिळतील असा अंदाज आहे. म्हणजे फारसं काही यश मिळताना दिसत नाही. त्यांचा जो टोटल आकडा आहे तो 82 ते 102 जातो आहे. हो म्हणजे जर महाविकास आघाडीला मॅक्झिमम किती जागा मिळतील तर त्या 102 जागा मिळतील आणि कमीत जागा त्या 82 मिळतील. याचा अर्थ जी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं भांडणं आहेत ती भांडणं आता विरोधी पक्षनेता कोण होणार याच्यावरती ती शिफ्ट होऊ शकतील असा हा एक्झिट पोलचा अंदाज आहे. टोटल वोट शेअर आपण जर बघितलं तर 48% मतदान हे महायुतीला झालंय असं दिसून येत आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला भाजपच्या महायुतीला पसंत केल्याचेच ही आकडेवारी आपल्याला पूर्णपणे लाडकी बहीण गेम चेंजर ठरतीये. पूर्णपणे लाडकी बहिणी गेम चेंजर ठरलेली आहे. वर्षभरामध्ये जवळपास 48,000 कोटी रुपये खर्च या लाडक्या बहिणीच्या योजनेवरती होणार आहेत. 48,000 कोटी रुपये खर्च करून महिलांना देऊन महिलांच्या खात्यामध्ये जमा करून एकनाथ शिंदे हे सरकार पुन्हा रिपीट करत आहेत अशा प्रकारचा हा निकाल आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक कमी मुख्यमंत्री आहेत की ज्यांची सरकारं रिपीट झालेली आहेत. त्याच्यामध्ये सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांनी आपापली सरकार रिपीट केली होती. मात्र या रांगेमध्ये आता एकनाथ शिंदे हे देखील जाऊन बसतात की काय अशा प्रकारचा अंदाज ॲक्सिस महाविकास आघाडीला 37% मतदान मिळतंय असं दिसतंय. बरोबर. आणि वंचित बहुजन आघाडीला टोटल पूर्ण राज्यात 3% मतदान होईल असं दिसतंय. बरोबर. आणि इतर मध्ये 12% मतदान होत आहे असं दिसतंय. इतर मध्ये आपण बहुजन समाज पक्ष आहे, बहुजन विकास आघाडी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रामदास जानकर यांची आपली त्यांचा पक्ष आहे. तर अशांना काही जागा मिळत आहेत. आणि यातला आणखीन एक जो महत्त्वाचा आहे की मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता आणि त्याच्यावरती देखील त्याचं उत्तर त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या म्हणण्यानुसार म्हणजे अनेकांनी एकनाथ शिंदेंना पसंती दिलेली आहे. 30%हून अधिक लोकांना असं वाटतं आहे की एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. त्यामुळे मला वाटतं एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील हा दिलासा देणारा त्यांचा देवेंद्र फडणवीस यांना केवळ 12% लोकांची पसंती आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की ॲक्सिसचा हा जो पोल आहे आता जे महायुतीचे जे महाविकास आघाडीची जी काही मंडळी आहेत ती आमच्यावर तुटून पडलेली आहेत. त्यांनी हा आमचा काही पोल नाही आहे, हा ॲक्सिसनं 36,000 लोकांशी बोलून लोकांच्या मुलाखती घेऊन हा सगळा पोल तयार केलेला आहे. त्यामुळं हा पोल हा महत्त्वाचा आहे आणि साहजिकच त्या पोलची स्वतंत्रपणे चर्चा करताना दिसून येत आहे. यातले राजेंद्र वडनेरे म्हणतायत MVचा अजेंडा चालू नका असं म्हणतायत. तर तो MVचा अजेंडा चालू काही कारण नाही आहे. आम्ही जे काही ॲक्सिसनं सांगितलेलं आहे आणि त्याचं ॲनालिसिस काय आहे ते आपण सांगतो आहोत. एक WKW म्हणतायत ॲक्सिसवाल्यांना आम्ही रडताना बघितलं आहे लाईव्ह टी व्हीवरती. अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. अशा प्रकारे घटना घडलेली होती, त्याचा आपण उल्लेख देखील केलेला होता. आणि प्रदीप गुप्ता हे रडलेले आहेत आणि पुन्हा जर त्यांना रडायचं नसेल तर त्यांना महाराष्ट्राचा आणि झारखंडचा जो पोल आहे तो त्यांना व्यवस्थितच करावा लागेल आणि त्यांनी तो व्यवस्थित केला असावा. सगळी खबरदारी केली असावी. पण लोकांनी लोकांच्या जे मनातलं होतं तेच लोकांनी त्यांना सांगितलं आहे का
हा एक वेगळा एक अभ्यासाचा विषय समीर आहे. तांबे आहेत ते म्हणतात भाजपची सुपारी घेऊन बोलताय तुम्ही. भाजपची सुपारीचं काही कारण नाही आहे. आम्ही त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क लावलेला आहे. ॲक्सिसचा हा पोल आहे, तुम्ही याच्याकडे निरपेक्ष नजरेनं पाहायला शिका, निरपेक्ष नजरेनं वाचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आम्ही काय जे बोलतो आहोत हे आमच्या मनाचं नाही आहे आणि भाजपची किंवा याची सुपारी घ्यायचं काही कारण नाही आहे. आम्ही काल पण बोललो होतो की जर अशा प्रकारचे जर आकडे निकालाचे आले तर नक्कीच अजित पवार यांना बूस्ट मिळेल आणि शरद पवार यांच्यासाठी धक्कादायक ठरेल. आणि जे शरद पवारांना आत्ता लोकसभा निवडणुकीनंतर अनेक कार्यकर्ते जोडले गेले, हे कार्यकर्ते त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर सोडून जाऊ शकतात. हे काही वेगळं मी सांगायची गरज नाही आहे. तुम्ही ज्यांच्यासाठी तुम्ही बोलताय ते नेते देखील शरद पवार जर सोडून गेले तर आश्चर्य वाटायला नको. आता याच्यामध्ये आणखीन काय म्हणतायत, ॲक्सिस पूर्ण चुकीचे आहेत, बिंग मराठी म्हणताय. चुकूही शकतात, हे सेफॉलॉजी आहे, हे सर्वे आहेत, चुकू पण शकतात. पण मी आधी म्हटलं त्या पद्धतीनं की ॲक्सिसचे 2 पोल इतके झटके त्यांना बसलेले आहेत की या पोलमध्ये त्यांनी अगदी काय म्हणूया त्यांना खबरदारी घेतलेली आहे. 24 तास वेळ घेऊन व्यवस्थित आकडेवारी काढून त्यांनी. आता कपिल मुदशिगने म्हणतात की 36,000 हे पुरेसे आहेत का? इज 36K इनफ बिकॉज माय विलेज 35K पॉप्युलेशन. अनेकदा हे जे आपण बोलतो हा सॅम्पल साईज आपण कसा निवडतो, कशा पद्धतीने घेतो, कोणत्या गावात घेतो आणि ते महत्त्वाचं. सॅम्पल्स निवडणं ही पण एक ट्रिक असते, ही पण एक कला असते आणि त्यानंतर हे मिळू शकतात. आता एक जण म्हणते अहो तुमचा पोट चुकीचा आहे, युतीला 227 जागा मिळणार आहेत. चंद्रशेखर हुले म्हणतात, हा ठीक आहे, त्यांनी चांगला विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे. हुले साहेब तुमची विनोद बुद्धी चांगली आहे. शरद केळकर म्हणतायत तू भाजप महायुतीकडे इलेक्शनमध्ये भरपूर पैसे खाल्ले आहेत. आता एक शरद केळकर साहेब, तुम्हाला कुणी सांगितलं, कधी सांगितलं तेवढं आम्हाला सांगा. आणि तुम्हाला जर माहीत असेल किंवा आम्हाला एवढे पैसे मिळाले तर तुमच्याकडे काही असेल तर त्यातले निम्मे पैसे आम्हाला देऊन टाका बरं तुम्ही. बरे झाले तुमचे पोल इलेक्शन झाल्यावर आले, अगोदर आले असते तर तुमच्यामुळे एन्व्हायरमेंट खराब झाले असते असं शिवाजी कुरे म्हणतायत. कुरे साहेब हा एक्झिट पोल आहे, हा निवडणुकीच्या आधी देता येत नाही. एक्झिट पोल म्हणजे मतदानानंतरच घेतलेला हा पोल आहे, त्यामुळं हे आहे. राजेंद्र वडनेरे म्हणतायत शिंदे साहेबांमुळे सरकार. तुमचं म्हणणं बरोबर आहे की शिंदेंनाच. मी त्याच मुद्द्यावरती आता कन्क्लूड करणार होतो. म्हणजे जर आपण एकूण आत्ताच सध्याची आकडेवारी बघितली तर महायुतीला 178 ते 200 जागा मिळताना दिसत आहेत आणि यातही एकनाथ शिंदे यांना 53 ते 58 जागा मिळत आहेत आणि मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा 31% लोकांची एकनाथ शिंदेंना पसंती आहे. यातली सगळ्यात ब्रेकिंग बातमी उद्याची मी तुम्हाला आत्ता देऊन टाकू का? ती बातमी अशी आहे, जर शिंदेंना 50 जागा मिळाल्या आणि भाजपला 100 जागा मिळाल्या तर ते अजित पवारांना महायुतीमध्ये ठेवतील का? ही पुढची ब्रेकिंग न्यूज असू शकते. तुम्ही याच्यावरती विचार करा की खरोखरी जर या पद्धतीचा ॲक्सिसचा एक्झिट पोल जर आला आणि या पद्धतीत जर त्यांची आकडेवारी खरी ठरली तर जे अजित पवारांची गरज खरोखरीच NDAला महायुतीला आहे का? आणि एवढं सत्तेचं जे जागा वाटप आहे ते 1/3 करण्याची गरज आहे का? असा सवाल या निकालानंतर होऊ शकतो. त्यामुळं पण सर हा जो ॲक्सिसचा पोल आहे त्याच्या अगदी उलट पोल आपण जो लेट्सअपच्या आत्ताच्या लाईव्हमध्ये विचारलेला आहे त्या पोलमध्ये जवळपास 51% लोकांनी महाविकास आघाडी सांगितलेला आहे आणि 49% लोकांनी माहिती. म्हणजे इथेही एकदम क्लोज फाईट आहे. त्यामुळं तुम्ही कोणत्या बाजूने आहेत तुम्ही त्या बाजूनं पोलवर विश्वास ठेवा. आपण ज्या पद्धतीचे पोल येत आहेत, ज्या पद्धतीने आकडेवारी आपल्यासमोर येते आहे त्यानुसार आम्ही बोलत आहोत. त्या पाठीमागचं लॉजिक जे आहे ते तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचा कोणताही दावा नाही आहे की असंच घडणार आहे. अशाच प्रकारचे रिझल्ट येऊ शकतात. निसार भगवान म्हणतात तुमचं जजमेंट बरोबर आहे, हे आमचं जजमेंट नाही. हे ॲक्सिस माय इंडियाचा पोल आहे, तो फक्त आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. बरोबर. अजित पवार राहील हे काय म्हणतात ते डिसमेंटल रिमेनिंग NCP ऑफ शरद पवार. म्हणजे काय कळलं नाही. राजेंद्र वडनेरे म्हणताय त्यांनी तुमचा प्रश्न कळलं नाही राजेंद्रजी, काय असेल तर सांगा तुम्ही. राजीव कुमार शिंदे साहब और अजित साहब को पार्टी को वापस लाएंगे शरद पवार, आप देख लेना. त्यांचं म्हणणं असं आहे
की शरद पवार हे आपली गेम खेळतील आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना परत आपल्यासोबत घेतील. पण आताचे जर आकडे पाहिले तर तो गेम शरद पवारांच्या हातामध्ये नाही. कारण जर भाजप जर 100 मतं जर असतील, 100 जागा असेल, 100 आमदार जर आणि एकनाथ शिंदेना जर 50-55 जागा असतील तर ते उद्धव ठाकरेंकडे परत कशासाठी येतील. त्यामुळे कारण आता परत लोकसभेच्या निवडणुका नाही आहेत 5 वर्ष, म्हणजे जर काही नाही झालं तर 5 वर्ष लोकसभेच्या नाहीत, 5 वर्ष विधानसभेच्या नाहीत. बरोबर. कपिल मुशिंगे म्हणतात, ॲज अ स्टॅटिस्टिशियन आय ॲग्री दॅट इसेन्शियल टू व्हेरीफाय दॅट द सॅम्पल ट्रूली रिप्रेझेंट पॉप्युलेशन. अगदी बरोबर आहे, त्यांनी ते निवडलेलं असतात महिला किती घ्यायच्या आहेत, SC कॅटेगरी किती घ्यायची आहे, ST किती कॅटेगरी किती घ्यायची आहेत. त्यामुळं त्या पद्धतीनं त्यांना अनेक वर्षे सर्वे करण्याचा अनुभव आहे. त्यांचे काही पोलचे अंदाज नक्कीच चुकलेले आहेत. याचा अर्थ त्यांचं सगळंच काम हे टाकाऊ दर्जाचं आहे, कचऱ्यात फेकण्याच्या लायकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाहीत. त्यामुळं कपिल तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जाता आपण सर एक शेवटची कमेंट घेऊया. राजेंद्र म्हणतायत की परत गुवाहाटी प्रवास होणार आणि खोक्याचं राजकारण वाटत नाही तसं अजित. आता जे आकडे समोर आकडेवारीवरून तर तसं काही दिसून येत नाहीये. 100 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत आणि 50 जागा या एकनाथ शिंदेना मिळताना दिसत आहेत अजित पवारांशिवाय. त्यामुळं असं वाटत नाहीये की बुवा यांना काही गुवाहाटीला वगैरे त्याची गरज नाहीये. आता थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरनं, वर्षा आणि सागर शेजारीच आहेत, तिथून ते डायरेक्ट राजभवनावर जाऊ शकतात. अशा प्रकारचा हा एक्झिट पोलचे अंदाज आलेले आहेत. आता बहुलंगे म्हणतात, 1-2 प्रश्न येतात. बहुलंगे म्हणतात BJP 95, अगदी बरोबर आहे. तिथंच ते आहेत. अच्छा, रवींद्र उगमाले आपल्याला कोणतरी सहकार्य आहेत, असो काय हरकत नाही आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की ठेवा. पुढच्या लाईव्हमध्ये आपण त्याला प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करूया. आणि ह्यापैकी आता नेमका कालचे जे एक्झिट पोल आले ते खरे ठरत आहेत की ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल खरा ठरतोय की सगळेच एक्झिट पोल तोंडावर आपटत आहेत, ते आपण आता 23 तारखेला पाहूया. पण हा ॲक्सिसच्या पोलवर मी थोडासा काही जास्त जास्त चर्चा करेल, त्याच्यावरती जास्त लॉजिकली आपण त्याच्यावरती बोलू शकू. आणि इतर ज्या कालच्या खरोखर ज्यांनी ॲक्सिस सोडून ज्यांनी काल जे एक्झिट पोल घेतलेले आहेत त्या अतिशय सुमार कंपन्या होत्या, सुमार दर्जाच्या होत्या असं मी म्हणू शकेल. त्यामुळं याच पोलवर आपण स्वतंत्रपणे चर्चा केलेली आहे. नक्कीच आता 23 तारखेला काय होतंय ते आपण बघणारच आहोत. 23 तारखेला सकाळपासून रात्रीपर्यंत आपण निकालाचं लाईव्ह विश्लेषण करणार आहोत. निकालामागच्या ज्या घडामोडी आहेत, जे विश्लेषण आहे ते पण आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. बरोबर. तोपर्यंत आज आपण इथेच थांबतोय. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही फक्त लेट्सअप मराठी. धन्यवाद. Yes.